नमस्कार मित्रांनो, माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पवित्र अशा तुळशीच्या या वनस्पतीविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हिंदू धर्मातील पवित्र असं हे तुळशीची वनस्पती, जी प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये किंवा मंदिरांमध्ये शुभ ठिकाणी लावलेली आपल्याला दिसते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या दारात, अंगणात तुळशी असतेच. तुळशी एक फक्त वनस्पतीच नाही, तर घरातील एक देवतेप्रमाणे पूजली जाणारी वनस्पती आहे. आपल्याला सकारात्मक ऊर्जा, भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणारी व श्रद्धा असलेली ही वनस्पती, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ती विष्णुप्रिय आहे. आपल्याकडे दररोज सकाळी संध्याकाळी दिवा लावून तुळशीची पूजा करतात. भगवान विष्णूंची प्रिय तुळस ही विष्णुपूजेमध्ये तुळशीची पानं असतातच. तुळशीचे मानवी शरीराला खूप फायदे होतात. तुळशीचा काढा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. तसेच नैसर्गिकरित्या आपलं शरीर बलवानसुद्धा बनवतो. याचबरोबर हिची पानं आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राखण्यासाठी सुद्धा ह्या काड्याचा, रसाचा उपयोग होत असतो. घशातली खवखव असेल, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल किंवा ॲलर्जी असेल आणि दमा असेल, यासारख्या आजारांवर सुद्धा खास औषध म्हणून ही तुळस वापरली जात असते. आपल्या घराच्या दारात, अंगणात जर तुळशीची वनस्पती असेल तर नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत, अशी समाजाची मान्यता आहे. आपल्याला माहीतच आहे, जुन्या काळी दारात तुळस लावण्यासाठी एक खास जागा ठेवली जायची आणि आजही तीच परंपरा जपली जाते. म्हणून आपणही आज सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अशा तुळशीची रोपं कुंडीत किंवा तुळशी वृंदावनामध्ये लावत असतो. अशी ही पवित्र, पूजनीय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तुळशी आपणही लावून तिच्यापासून मिळणारे फायदे मिळवा. तुळशीच्या जाती किंवा प्रकार जर पाहायचं म्हणलं तर तशा अनेक तुळशीचे प्रकार आहेत किंवा जाती आहेत. परंतु आपल्याकडं जास्त करून रामतुळस, कृष्ण तुळस, जिला श्यामा तुळस असंही म्हणतात, अशा जाती आपल्याकडं दिसून येतात. आणि यांचा उपयोग जसा औषधांमध्ये केला जातो तसाच धार्मिक विधी आणि पूजामध्ये केला जातो. म्हणून ही तुळस ही अतिशय आवश्यक अशी आणि उपयुक्त वनस्पती आहे, जिला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं असं स्थान आहे. म्हणून आपण प्रत्येकानं असे तुळशीची रोपं आपल्या दारासमोर किंवा अंगणामध्ये भरपूर प्रमाणात लावली पाहिजेत. एक तुळस तर नक्कीच लावली पाहिजे. तर शरीरातील थकवा, आळससुद्धा तुळशीच्या रसामुळे दूर होत असतो. आपण जर रामतुळशीचा पाला तोंडात टाकला तर तो थोडा चवीला गोड असतो. तर श्वसनाच्या आजारावर प्रथमोपचार म्हणून सुद्धा तुळस आपल्याला वापरता येते. आपण पाहिलं असेल, ज्या ठिकाणी तुळशीचं रोप आहे किंवा तुळशीची ही वनस्पती असते, त्या ठिकाणी मच्छर किंवा कसले किडे आपल्याला यात आलेले दिसत नाहीत. म्हणून आपण तुळशीचा पाला घरात ठेवला तर मच्छर येत नाहीत. काही लोक बोलताना सांगत असतात की तुळस ही लक्ष्मीचं रूप आहे आणि जर ती घरात किंवा घराच्या अंगणात लावली तर घरात धनधान्य, सुख, समृद्धी ही कायमची येते आणि टिकून राहत असते. ही 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती हवेत असणाऱ्या प्रदूषित गोष्टींना आपल्या स्वतःमध्ये शोषून घेत असते आणि मग ते प्रदूषित घटक आपल्याला त्रासदायक ठरत नाहीत किंवा ते नष्ट होत असतात. रोज सकाळी तुळशीची 2-4 पानं स्वच्छ करून खाणं आपल्याला अतिशय हितावं ठरतं. म्हणून काड्याचा सुद्धा आपण वापर नेहमी केला पाहिजे.
तुळशीचा वापर आपण जर केला तर आपलं जीवन हे टवटवीत निरोगी आपल्याला जगता येतं, जसं की हे रोप आपल्याला टवटवीत दिसते, निरोगी दिसते. या अशा हिरव्यागार पानांमध्ये बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करणारे घटक आढळतात आणि जर कोणाला त्वचेवर खाज येत असेल किंवा फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्यावर इलाज म्हणजे रोज सकाळी 2-4 पानं चावून खावीत आणि अशा ताज्या पानांचा रस काढून किंवा हातावरती चोळून ती पानं, तो रस फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी आपण ती दररोज नित्यनेमाने लावावीत. त्याचबरोबर तुळशीच्या अशा हिरव्यागार पानांचा चहा श्वसन संस्थेचे आजार नष्ट करत असतो. तसेच पानांचा आपण सुगंध घेतला किंवा शर्टच्या वरच्या खिशात दररोज अशी हिरवीगार 4-5 पानं जर रोजच्या रोज ठेवली तर त्याचा सुगंध माणसाच्या मानसिक तणावापासून आपल्याला दूर ठेवतो. मग आपोआपच मन शांत स्थिर राहतं. म्हणून आपले मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारवण्यासाठी ही तुळशी आपण लावली पाहिजे, ती जपली पाहिजे आणि ती तर मग मित्रांनो, हा आयुर्वेदिक वनस्पती तुळशीवरचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, ही जर आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.